मोदींच्या रामभक्तीच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीची शिवशक्ती आता बघायला मिळेल। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदी हे राम मंदिराचं लोकार्पण करणार आहेत। तर 22 जानेवारीला इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून शिवशक्तीची आराधना केली जाणार आहे। राहुल गांधी हे गुवाहाटीमधल्या शंकर मंदिर आणि कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळते। 22 जानेवारीलाच ममता बॅनर्जी कोलकात्यामध्ये सुद्धा काली मातेची पूजा करणार आहेत। तर अरविंद केजरीवाल दिल्लीमध्ये सुंदरकांड पठण सुद्धा करणार आहेत। 22 जानेवारीला राहुल गांधींचं बम बम बोले बघायला मिळेल, तर मोदींचं जय श्रीराम असा नारा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण आताची बघतो आहोत। मोदींच्या रामभक्तीच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी आता वेगवेगळ्या देवांची उपासना करताना आपल्याला बघायला मिळेल। मोदींकडून रामाची प्रतिष्ठापना केली जाईल, त्याचवेळी राहुल गांधींकडून शिवशक्तीची आराधना केली जाईल। तर ममता बॅनर्जी या काली मातेची पूजा करतील, तर केजरीवाल हे सुंदरकांडाचं पठण केलं जाणार आहे त्यांच्याकडून। त्यामुळे 22 जानेवारीला एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडेल, तर त्याच वेळेला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा पूजा अर्चा केली जाणार आहे इंडिया आघाडीकडून। याविषयीची अपडेट घेऊया, तर शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? शिवाजी यांच्याशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा प्रयत्न करूयात, पण ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून शिवशक्तीची आराधना केली जाणार आहे 22 जानेवारीला। एकीकडे भाजपकडून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जो 22 जानेवारीला ठरलेला आहे, तो भव्य दिव्य असा सोहळा करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे। मात्र त्याच वेळेला इंडिया आघाडीचे नेते वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन विविध देवांची पूजा अर्चा करतील आणि त्यामध्ये सहभागी होतील। तर 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराचे लोकार्पण करतील। मात्र त्याच वेळेला 22 जानेवारीला इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून विविध देवांची पूजा अर्चा केली जाणार आहे। याविषयी बोलूया, शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे? एकीकडे इंडिया आघाडी प्रश्नात आहे की ज्या पद्धतीने 22 जानेवारीला कार्यक्रम पार पडतो आहे, प्राणप्रतिष्ठा होत आहे राम मंदिरामध्ये, तर त्यावेळेस आपण हिंदू विरोधी आहोत असा जो भाजपने प्रचार केला जातो आहे, त्याच्या विरोधात उत्तर म्हणून काय करता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि त्यामुळं आता यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांनी स्वतः मंदिरात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। राहुल गांधी हे स्वतःला शिवभक्त म्हणतात आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे ते 22 जानेवारीला गुवाहाटीतील लोथर इथे असणार आहे आणि ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं जाऊन दर्शन घेणार आहे। त्याचबरोबर कामाख्या देवीचं देखील दर्शन राहुल गांधी घेणार असल्याचं समजतंय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अरविंद केजरीवाल हे दिल्लीत सुंदरकांडचं पठण करणार आहेत। ममता बॅनर्जी या सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळाला भेट देऊन काली मातेची पूजा करणार आहे। असं एकंदरीत जर पाहिलं तर एकीकडे मोदी जय श्रीरामचा नारा देताना आपल्याला 22 जानेवारीला पाहायला मिळते। अगदी शिवाजी, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत संजय लाखे पाटील जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। संजयजी, खरं तर 22 जानेवारीला एकीकडे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, एक मोठा सोहळा खरं तर भाजपकडून या सगळ्याची तयारी सुरू झाली आहे। मात्र त्यावेळेला इंडिया आघाडीमधले नेते जे आहेत, म्हणजे राहुल गांधी, ममता बॅनर्जी असतील, केजरीवाल असतील, हे मात्र वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करताना दिसतील अशी माहिती आता समोर येते। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये भारतीय जनता पक्षाला हिंदू हा धर्मच कळलेला नाही। यांचं जे हिंदुत्व आहे ते गाय आणि गायछाप जर्दा यामध्ये जितका फरक आहे तेवढा हिंदू धर्म आणि हिंदुत्व यामध्ये फरक आहे, आपण समजून घेतलं पाहिजे। हिंदू हा एक धर्माला किंवा एका देवाला मानणारा हा धर्म नाहीये आणि मुळात हिंदू धर्मविरोधी जर ठरवायचंय तर भारतीय जनता पक्ष जो आज राम जन्मभूमी ट्रस्ट जे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलंय त्याच्यावर सचिव असलेले चंपतराय यांची एका मिनिटात त्यांनी हकालपट्टी करायला पाहिजे। कारण चंपतराय यांनी हिंदू धर्माचं विभाजन केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय
की रामाचं मंदिर हे फक्त रामानंदी पंथाचं आहे. आता रामानंदी पंथाबद्दल विरोध असायचं कारण नाही, पण रामानंदी पंथ हा वैष्णव पंथापैकी एक छोटा पंथ आहे आणि पंथामध्ये हिंदू धर्माला बाटवण्याचं काम ह्या चंपतरायच्या माध्यमातून RSSने केलंय. हा चंपतराय असं म्हणतो की शाक्य असतील, त्या ठिकाणी संन्यासी असतील किंवा शैव असतील, जे महादेवाचे प्रचंड मोठे भक्त आहेत, यांचा आणि राम मंदिराचा काही संबंध नाही. मग हिंदू विरोधीच ठरवायचंय तर चंपतरायचा ज्या संघटनेशी संबंध आहे ती RSS ही हिंदू विरोधी आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. सुनील देवधर जे RSSचे मोठे प्रचारक आहेत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे रणबीर कपूर सारख्या जे उघड सांगतात की आम्ही बीफ ईटर आहोत, यांना निमंत्रण देत फिरतायत. तर अशा RSSच्या लोकांना या ठिकाणी तात्काळ हिंदू धर्मातून हाकललं पाहिजे आणि RSS ही संघटना हिंदू विरोधी संघटना म्हणून जाहीर केली पाहिजे. कारण हिंदू धर्माला पंथामध्ये बांटण्याचं काम चंपतराय आणि सुनील देवधर यांच्या माध्यमातून RSS आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतायत. बरं संजयजी, तुम्ही असे सोबत राहा. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके सुद्धा जोडले गेलेले आहेत. हाके सर, अशा पद्धतीने खरं तर आरोपही होत आहेत, कारण एकीकडे जरी हा मोठा भव्य दिव्य सोहळा होणार असला तरी सुद्धा भाजपला RSSला हिंदू धर्मच मुळात कळलेला नाहीये असे आरोप केले जात आहेत. ज्यांनी हिंदू धर्माची कायम चेष्टा केली, ज्यांनी हिंदू धर्माचा कायम अपमान केला, हिंदू लोकांचा ज्यांनी अपमान केला, त्या लोकांनी आम्हाला हिंदू धर्म कळलेला नाही असं म्हणावं हे अत्यंत हास्यास्पद स्वरूपाचं आहे. ज्या राम मंदिराच्या संदर्भामध्ये आता हे म्हणजे राम मंदिराच्या तिथं आम्ही अयोध्येला जाणार नाही आणि आम्ही इकडे संबंध गाव म्हणजे देशभर मंदिरं साफ करत फिरू, अशा पद्धतीची काही घोषणा जे करतायत की खरं म्हणजे यांनी म्हणजे कायम म्हणजे राम मंदिराला हिंदूंना हिंदू लोकांना यांनी कायम विरोध केला. ज्यांना हिंदुत्व कळलेलं नाही असे लोक आज आम्हाला शिकवत आहेत की हिंदुत्व काय आहे. ते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आता जर असं असेल तर यांना याच काळामध्ये देशभरातली मंदिरं स्वच्छ करण्याची पाळी म्हणजे का करावं असं वाटतं की यांना कळून चुकलेलं आहे की आज संपूर्ण देश हा राम मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हा समोर राममय झालेला आहे. आणि अशा वेळेला आपण जर त्याच्यापासून जर अलिप्त राहिलो तर लोक आपल्या तोंडामध्ये शेण घालतील, आपल्याला उभं करणार नाहीत. या भीतीपोटी हे लोक आज ढोंगीपणानं अशा पद्धतीची म्हणजे मंदिरं स्वच्छ करण्याचा किंवा स्वच्छतेचे हे काम करण्याचं काम करतायत. खरं म्हणजे यांना अशा पद्धतीनं लोक माफ करणार नाही. हाकेजी, आपण उत्तर घेऊयात. संजयजी, ज्या पद्धतीने हे आरोप होत आहेत की एकीकडे हा भव्य दिव्य सोहळा जरी होणार असला, जगभरामध्ये हा सोहळा कसा पोहोचेल याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असले तरी काँग्रेस अलिप्त राहतेय, इंडिया आघाडीतले नेते अलिप्त राहत आहेत या सोहळ्यापासून असं म्हटलं जात आहे. NDAचे नेते अलिप्त राहत नाहीयेत. हिंदू धर्माचे ज्यांना तारणहार म्हणलं जातं आणि ज्या काळामध्ये हिंदू धर्म संपतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या काळामध्ये आद्य शंकराचार्यांनी 4 पीठ स्थापन केले आणि हिंदू धर्म हा संवर्धित केला. त्या शंकराचार्यांनाही मानण्याला हे तयार नाहीत. यांनी भाजपचं एक पीठ तयार केलंय आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत ह्या दोघांची शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. आणि हिंदुत्व हा त्यांचा धर्म आहे, ज्या हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. हिंदुत्व हे तात्यासाहेब सावरकरांनी उचललेली एक पॉलिटिकल कॉइन आहे, तो काही धर्म नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या आपण. आणि राम मंदिराच्या नावाने यांच्याकडे कसलाही विकासाचा कार्यक्रम राहिलेला नाही. आता 2024च्या निवडणुकीसाठी सांगण्यासारखा मुद्दा राहिलेला नाही, म्हणून गावोगाव अक्षता वाटण्याचं काम या ठिकाणी करतायत. आणि ह्या देशाच्या रोमारोमामध्ये राम आहे. महात्मा गांधीने रामराज्याची संकल्पना सांगितली होती, त्या काँग्रेसला गणेश हाके सारख्याने हिंदू धर्म सांगावं एवढं काही हिंदू धर्माचं या ठिकाणी हे आलेलं नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाचा हिंदू धर्माचा आणि धार्मिकतेचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. हे गायछापवाले राजकीय पक्ष आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. बरं, ठीक आहे संजयजी, तुमची भूमिका लक्षात आली. आपण उत्तर घेऊयात. गणेश हाके सर, तुम्ही ऐकलं असेल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीनं संजयजी आरोप करतायत
दुर्दैवानं म्हणजे यांनी कायम म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर आता म्हणजे 75 वर्ष आतापर्यंत यांनी राम मंदिराचं राजकारणच केलेलं आहे. आणि हे राजकारण केवळ वोट बँकेसाठी, लांगूल चालण्यासाठी या पद्धतीने केलेलं आहे. यांनी अशा वेळेला या देशातले हिंदू आणि जे काही रामभक्त आहेत, ज्यांची श्रद्धा रामाच्यावरती आहे, अशा लोकांची कधीच कदर केली नाही. केवळ मताची वोट बँक करण्यासाठी हे राजकारण करत आले. आजही इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जगामध्ये प्रभू रामचंद्राच्या या प्राणप्रतिष्ठेचं म्हणजे स्वागत होत असताना त्याला कुठंतरी म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, त्याला एक विघ्न आणण्याचं काम किंवा त्याच्याबद्दलची म्हणजे त्याला राजकीय रंग देऊन कुठंतरी भारतीय जनता पार्टी याचं श्रेय घेते आहे अशा भीतीपोटी. आणि आपलं पानिपत होतच आहे आणि त्यात परत याचं जर झालं तर याचं श्रेय सगळं भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळू नये यासाठी यांचं हे अश्रू ढाळणं म्हणजे हे सगळे नक्राश्रू त्यांचे हे अश्रू ढाळण्याचं काम यांचं चालू आहे. पण लोकांना यांचा खरा चेहरा माहिती आहे आणि लोकांनी गेल्या 2 निवडणुकांमध्ये यांचा खरा चेहरा टराटरा फाडलेला आहे. यांना पदच्युत केलंय, यांना म्हणजे घालवलेलं यांना अक्षरशः म्हणजे अशा पद्धतीनं. कारण सर तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही खरं तर दोघांनी सुद्धा तुमच्या भूमिका मांडल्यात, याच्यासाठी धन्यवाद. आणि शिवाजी काळे आपल्या सोबत होते, तुमचे सुद्धा धन्यवाद. तर आपण बघतोय एकीकडे अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. मात्र त्यावेळेला इंडिया आघाडीमधले जे नेते आहेत ते देशभरामधल्या विविध मंदिरांमध्ये जाऊन पूजा अर्चा करताना दिसतील. खरं तर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. मात्र कुठल्याही देवाची पूजा आणि आराधना करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला ठरवू द्यावा. त्यामुळे मोदींकडून रामाची प्रतिष्ठापना केली जाईल. त्याच वेळेला राहुल गांधी हे शिवशक्तीची आराधना करणार आहेत. ममता दीदींकडून कालीमातेची पूजा केली जाईल तर केजरीवालांकडून सुंदर कांडाचं पठण केलं जाईल.